चांगल्या चांगल्या फलंदाजी दानादान ओढली होती. यस दोन्ही खान चॅलेंजर्स आणि जय ठाकर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. सलमान 12वे खेळाडू. ओके, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवा मित्रांनो, कारण आपण जर पाहिलं, जर पाठीमागे गेलो तर नाणेफेकीचा कौल जरूर चुकला होता. आणि सलमान सांगतोय का आम्ही गोलंदाजी स्वीकारली, कारण आमच्याकडे हा नंदूसारखा एक चांगला भक्कम गोलंदाज आहे, ज्याने आतापर्यंत 4 धावा दिल्यात, 3 चेंडू हाताळलेत, मात्र 2 फलंदाज त्यांनी तंबूच्या सराला पाठवलेत. आता मात्र डावखुरा फलंदाज पाहायला मिळतोय. आकाश, माफ करा, अक्षय आलाय फलंदाजीला. त्याला मात्र इथून सावरून फलंदाजी करावी लागेल, कारण 4 धावा जरूर आल्यात, मात्र त्याच्या मोबदल्यात 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत. नंदू बघा काय गोलंदाजी करतायत. जर शर्यष्टी पाहिली तर त्याला विरुद्ध अनुसरून गोलंदाजी नाही, तर त्याच्या विरुद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेग मधून, दन 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 दन, हा येतो चौकार. 4 धावा. काय घडतंय बघा मित्रांनो, काय पाहायला मिळतंय दुसऱ्या पर्वात. थँक्यू, धन्यवाद डीजे. तुम्हाला देखील आजच्या दिवसामध्ये चांगली संधी मिळणार आहे, कारण तुमच्या माध्यमातून अनेक चांगली मधुर संगीत आपल्या भेटीला येतील, यात मात्र शंका नाही. काय घडतंय बघा, पहिल्या चेंडूवरती गडी बाद, तदनंतर चौकार, पुन्हा गडी बाद झाला, आता पुन्हा चौकार येतोय. आता 5वा चेंडू पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण तीच पुनरावृत्ती पाहायला मिळते का. मात्र या दरम्यान थोडासा विराम आणि कर्णधाराच्या माध्यमातून थोडंसं क्षेत्रक्षामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आपल्याला स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय, मात्र हाच तो अक्षय ज्याने 4 धावा अर्जित केल्या होत्या. नंदू 5वा चेंडू. आतापर्यंत चांगली किमया पार पडतायत, कारण पॉवर प्लेचं अतिशय सर्वात महत्त्वाचं षटक नेहमीच मानलं जातं. 8 धावा दिल्यात, 2 गडी टिपलेत. आता मात्र हळूच प्लेस करून काढलाय, चांगला चेंडू बॅटवरती आला, मात्र त्याला तेवढंच चांगलं खेळून काढलं आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय. इथून मात्र पाहिलं तर फलकावरती 8 धावा लागल्या, 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू पाहावा लागेल, कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. 2 खेळाडू 38च्या बाहेर आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र पुढच्या चेंडूनंतर नवीन षटक येईल आणि तदनंतर मात्र तुम्हाला 3 खेळाडू हे बाहेर ठेवता येणार आहेत. नंदू यांचा या षटकातील अंतिम चेंडू. यॉर्क चेंडू, ज्याला नेहमीच क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, मात्र तेवढाच चांगला खेळून काढला. सेफ, चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, आणि याचा फलार्थ या ठिकाणी पहिलं षटक संपतंय. 1 षटकाच्या सावधीनंतर जर धावफलक पाहिला तर 9 धावा करते लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. जर आपण पाहिलं, पृथक्करण केलं तर अतिशय चांगली अशी भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण 2 फलंदाज सुरुवातीचे त्यांनी तंबूच्या आसराला धाडलेत आणि फक्त 9 धावा दिल्यात. म्हणजेच जर विचार केला ना तर कर्णधार चांगलाच खुश असेल, तेवढंच टीम त्यांच्यावर खुश असेल, कारण हे अतिशय षटक महत्त्वाचं असतं. कारण आतापर्यंत पाहिलं आपण तर कालपासून ज्या संघानं प्रथम निर्णय घेतला गोलंदाजीचा, तीच टीम मोस्ट ऑफ कालच्या दिवसामध्ये जिंकून पुढे आलेली आहे आणि तोच निर्णय सलमानने आज देखील घेतलाय.
आणि त्याच्या स्वरूपात पाहिलं तर विरोधात एक षटक या ठिकाणी खेळून झालंय आणि 9 धावा धावपळकरती लागल्यात. आता मात्र स्वतः कर्णधार खांद्यावर दुरागून आलेत. कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट. आता मात्र चेंडू खेळून काढलाय नंदू यांच्याकडून, मिस फील्ड आणि काय झालंय, आत्महत्या करण्याचा प्रयत्न मात्र वेळीच बचावलाय. अक्षय लक्षात घ्यावं लागेल, जेव्हा 2 खेळाडू मित्रांनो एकत्र धावतात त्यावेळेस ती एक धाव पूर्ण होते. यासाठी तुला एकट्याला धावावं लागणार नाहीये, तर दोघांना धावावं लागेल. इथे मात्र काय घडता घडता वाचलंय, थोडासा खराब मिसफील्ड आणि अक्षयला जीवनदान मिळालंय. सलमान चांगला चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू हाताळला होता. पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षयसाठी. इथून मात्र चेंडू बॅटची कट घेऊन ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केली जाईल, 2 धावांचा प्रयत्न असेल का, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धाव मात्र रोखू शकणार नाहीत. 2 धावांना मात्र धावफलक पुढे जाईल. 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला सामना, अर्थातच खान चॅलेंजर वर्सेस जय टक्कर. आता मात्र सलमान पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय हळूहळू स्कोअर बोर्ड पुढे नेतो. आता मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय. कार्पेट शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, दन 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 सीमा पार. हा येतोय SMPL चौकार. थँक्यू डीजे. अक्षय अप्रतिम आपली खेळी साकारतोय, आपल्या खेळीला आकार देतोय. 4 धावांना धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. अक्षय आलंय, थोडंसं चांगलं पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळतंय. हळूहळू धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे त्याचा. आता मात्र चेंडूला उडवलंय, तिथे आहे प्रोटेक्शन, मात्र खराब जजमेंट आणि चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय पुन्हा एकदा SMPL चौकार. चेंडू 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 द्यायचा आहे. 4 धावांना धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. नवीन चेंडू द्यायचा आहे का? येस, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मित्रांनो, क्रिकेट खेळताना आपल्याला भौगोलिक परिस्थितीचा विचार करून नेहमीच खेळायचं असतं, कारण वाऱ्याचा वेग कुठल्या दिशेने आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने हा अंदाज चुकला नाही तर समीकरण काहीतरी वेगळं घडलं असतं. मात्र 4 धावा अक्षयला मिळाल्यात. अक्षयला बघा पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय. असं वाटतंय की आज अक्षयने दुपारी नशिबाचं जेवण करून आलाय. तो 2 जीवनदान पाहायला मिळत आहेत. धावफलक मात्र 4 धावांनी पुढे वधारतोय. पुन्हा एकदा सलमान सज्ज. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू निर्धाव हाताळला जातोय. सलमान पुनरागमन करतोय. धावफलक पाहिला तर 19 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र सलमानच्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल. विचार केला तर 11 धावा आतापर्यंत सलमानने दिल्यात, खर्च केल्यात. आता मात्र चेंडू उडवलाय. सलमान चेंडू खाली, होईल का झेल? मात्र अप्रतिम कलेक्शन, जावं लागेल अक्षयला. अक्षयच्या रूपानं मोठा हादरा बसतोय. धन्यवाद डीजे. सिकंदर नाव आठवलं की आम्हाला आपसुकच आमची आठवण येते. आमचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे पुरस्कर्ते आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय रिकिता रत्नाकर. आणि आज दादांचा वाढदिवस. दादा, आमच्या पूर्ण तलवाडा गावाकडून तुला खरंच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. असेच तुझ्या प्रगतीचा आलेख नेहमी उंचावर जावो, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि नेहमी तुझ्या चेहऱ्यावर हे स्मित हास्य राहो, हीच आई महालक्ष्मीकडे प्रार्थना. हॅपी बर्थडे दादा.
आजचा दिवस अतिशय मित्रांनो महत्त्वाचा, आज खास आकर्षण आहे कारण दादांचा आज वाढदिवस आहे. येस, त्वर करा मित्रांनो, वेळ अतिशय महत्त्वाचा आहे कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आहे आणि म्हणून वेळेचं पालन करायला शिका, कारण जो वेळेला जिंकला ना तो मित्रांनो जग जिंकला. म्हणून वेळेचं नियोजन करायला शिका. 2 पावले षटक या ठिकाणी टाकून झालीत आणि जर विचार केला तर 19 धावा धाबल करते लागत. जर पाहिलं आपण ना 2 षटकांचा विचार केला ना तर नंदू यांनी पहिले षटक अप्रतिम हाताळलं होतं, 9 धावा दिल्या होत्या. तर नंतर मात्र सलमानने 10 धावा दिल्यात आणि त्याने देखील अक्षयसारखा एक चांगला गडीबाद केलाय. तर एक विचार केल्यानंतर पॉवर प्ले षटक थोडंसं माप झुकतं राहिलं ते खान चॅलेंजच्या बाजूने, कारण धावा जरूर 19 आल्यात मात्र 3 गडी तेवढेच महत्त्वाचे बाद केलेत. आता मात्र नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय हितेश, तेवढा चांगला सन्मान दिलाय. आपण पाहिलं तर स्ट्राईक बॅट्समन हेमंत उमंग आलाय आणि मला वाटतं त्याने देखील पहिला चेंडू खेळलाय, कारण ज्याप्रमाणे एका बाजूने अक्षयने बाजू लावून धरली होती त्याला देखील आता एक चांगली खेळी करावी लागेल. मात्र तेवढाच हुशार गोलंदाज हितेश. आता मात्र चेंडूला पुन्हा उडवलंय, तिथे प्रोटेक्शन, फटका चुकलाय, संपलाय खेळ, जावं लागेल उमंगला तंबूच्या आसऱ्याला. निमंत्रण देऊया डीजेला. भाग्यवाच्या गाणे वाली काली मामा काली. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर अप्रतिम, जर पाहिलं स्लो मोशनमध्ये तर एक चांगलं कव्हरेज पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. थेट प्रक्षेपण या SMPL अर्थातच साई मंथन प्रीमियर लीगचं एक चांगलं आखीव रेखीव डोळ्यांचं पारणं फेडणारं नियोजन पाहायला मिळतंय आणि त्याच माध्यमातून आता आपण हा सामना पाहतोय खान चॅलेंजर वर्सेस जय ठाकर. आपण जर विचार केला तर जय ठाकर काल देखील लो स्कोरवरती राहिली होती, मात्र तेवढं चांगलं त्याने डिफेंड केलं होतं. त्याच दिशेनं देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते खान चॅलेंजर्स. हितेश पुन्हा एकदा सज्ज. शाहरुख पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता मित्रांनो. निव्या बॉलची हीच तर करामत आहे ना, कारण हा चेंडू तेवढाच खेळणं सोपं नाही, यासाठी तुम्हाला चेंडूवर नजर बसवावी लागते आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता. हितेश मात्र डावखुरा गोलंदाज, निश्चितच चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे मात्र जोरदार अपील, गाडी बाद. पंचांनी बाद घोषित केलंय, शाहरुखला परत जावं लागेल. शाहरुखच्या रूपानं मोठा मासा गळाला. थँक्यू, धन्यवाद डीजे. काय घडतंय बघा, काल ज्याप्रमाणे जय ठाकरची गत झाली होती त्याच दिशेने जाताना दिसत आहेत. इथे मात्र तुम्हाला मित्रांनो विचार करावा लागेल, दोन्ही संघांचे 12वे खेळाडू इथे आलेले नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. नाही वो बोल रहा है दूसरे को भेजो, ओकरी किरोज का है ना. बॅट्समन जिग्नेश तामोरे. हितेश मात्र एक चांगली गोलंदाजी, अचूक तिखट मारा ज्याला म्हटलं जातं. काय चेंडूला वळवतोय. पुन्हा एकदा आता मात्र जिग्नेशसाठी इथे मात्र पुन्हा एकदा आणि तेवढाच चुस्त दुरुस्त कीपर सुनील मोरेच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला होता, कारण क्लोज कीप करणं पेसर गोलंदाजाला तेवढंसं सोपंसं नसतं. मात्र चांगल्या अनुभवाचा पुरेपूर वापर इथे मात्र पूर्णपणे थांबवून ठेवलंय. धावा जर पाहिल्या ना मित्रांनो तर फक्त 19, म्हणजेच या षटकांमध्ये एकही धाव आलेली नाहीये. हितेश आता मात्र खराब चेंडू, त्याला दंडित केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, धन 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 4 धावांसाठी हा येतोय SMPL चौकार.
आज मंगळवारी आम्ही आईलो घरी बाई आईलो तुझं चरणाची नाही सुखी नीट आम्हाला राहणं हेच मागणं माझं धन्यवाद डीजे. चांगलं षटक जात होतं, मात्र तिथे जिग्नेशने 4 धावा आपल्या बॅटमधून अर्जित केल्यात. 4 धावांना धावफलक वधारलाय, जाऊन पोहोचलाय 23-5 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ खेळून झालाय. चांगलं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये नंदू यांनी फक्त 9 धावा दिल्या. तदनंतर सलमानाला त्याने 10 धावा दिल्या आणि एक महत्त्वाचा गडी टिपला. तिथून मात्र हितेश आला आणि हितेशने फक्त 4 धावा दिल्यात आणि महत्त्वाचे 2 गडी तंबूच्या आसऱ्याला दडलेत. म्हणजेच जो निर्णय सलमाननं स्वीकारला होता तो आता त्यांच्या बाजूनं झुकताना दिसतोय. कारण आतापर्यंत 3 षटकांचा खेळ खेळून झालाय. धावफलकावर 23 धावा लागल्यात आणि त्याच्या मोबदल्यात 5 गडी बाद झालेत. आता मात्र नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. शाबाज विपुल भरवाड लेफ्ट हँडेड बॅट्समन पाहायला मिळतो. थोडासा नाराज झाला होता त्या फटक्यावरती. त्यांनी सांगितलं होतं की हा फटका खेळायचा नव्हता, मात्र जे घडलं ते विचार करण्यामध्ये आता काही अर्थ नाही. इथून मात्र तुला पुढे खेळी करायचे, कारण भूतकाळात मागे डोकावून पाहिलं तर वर्तमान काळ आणि भविष्यकाळ अपूर्ण राहील. एका बाजूला पाहिलं तर सलमान त्या ठिकाणं फील्ड चेंज करताना दिसतोय. त्याला देखील माहिती आहे की ही अतिशय महत्त्वाची मॅच आहे, कारण काल त्यांच्या हातातून सामना फक्त 3 धावांनी त्यांना तो सामना गमवावा लागला होता. आणि म्हणून आज मात्र थोडंसं अलर्ट आणि त्याच दृष्टीने चांगली कर्णधार पाहिलं तर एक चांगली कॅप्टन्सी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शाबाज नवीन गोलंदाज. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव चेंडू हाताळला जातोय. विपुल डावखुरा फलंदाज, मात्र तेवढा चुस्त दुरुस्त गोलंदाज शाबाज. 4थं षटक प्रगतीपथावर. ते पहिलाच चेंडू निर्धाव हाताळलाय. पुन्हा एकदा विपुल सज्ज. आता मात्र चेंडूला उडवलंय, लो फुलटॉसला कन्वर्ट केले. चेंडू पडलाय बॅटच्या प्रेमात, जातोय 6 धावांसाठी. हा येतोय SMPL षटकार. धन्यवाद डीजे. मित्रांनो, नशिबाला देखील बदलण्याची ताकद आपल्यामध्ये असते, मात्र ते सामर्थ्य ओळखण्याची गरज असते. ते सामर्थ्य विपुल दाखवतोय. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका कमबॅक करतोय शाबाज. तो देखील दाखवून देतोय का कर्णधाराने चेंडू माझ्या हातामध्ये सोपवलाय आणि त्याच दृष्टीनं कमबॅक करतोय. 3 चेंडूंचा खेळ खेळून झालाय आणि 6 धावा त्याने खर्चित केल्यात. विपुल इथून मात्र त्याला देखील मोठी खेळी करावी लागेल, कारण ज्याप्रमाणे संघ अडचणीत सापडलाय. पुन्हा लो फुल टॉस, हेलिकॉप्टर उडवलंय, सरळ लँड होतंय. 4 धावांसाठी चौकार. चेंडू द्यायचाय. थँक्यू, धन्यवाद डीजे. आता मात्र 10 धावा शाबाजनं आपल्या या षटकांमध्ये खर्चित केल्यात. इथून मात्र धावांना वेग गवसलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र शाबाज थोडासा दबावाखाली पाहायला मिळतोय, कारण ज्याप्रमाणे विपुल फलंदाजी करतोय समीकरण मात्र बिघडवलंय त्याने शाबाजचं. पुन्हा एकदा विपुल सज्ज. पुन्हा तेच घडतंय बघा. एक फटका येतोय, तदनंतर निर्धाव चेंडू, पुन्हा फटका येतोय, पुन्हा निर्धाव. इथे मात्र पंच दंडित करतायत. वाईटच्या रूपानं एक अतिरिक्त धाव मिळेल. धाव फलक वधारतोय 34 या धाव फलकावरती. इथून मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील स्विंग बॉल.
काय चेंडू हाताळला, यॉर्क चेंडू, क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र आणि तेवढंच अप्रतिम क्षेत्ररक्षण हितेशच्या माध्यमातून. बघा अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. तेवढंच चांगलं षटक हाताळलं होतं, त्यानंतर मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर रोखलंय विपुलला. थोडंसं शाबाज हायचं म्हणेल, कारण विपुल आता येऊन ठेपलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. कारण ज्याप्रमाणे त्यांनी एक चांगला षटकार आणि एक चौकार अर्जित केला होता, थोडंसं समीकरण महाग ठरतंय आता मात्र शाबाजच्या रूपानं. इथून मात्र एक चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावा लागला धावफलकावरती 35. जिग्नेश आणि विपुल चांगली पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्याप्रमाणे विकेट जात होत्या आता मात्र थोडंसं थांबलंय. चेंडूला खेळून काढलंय, चेंडू ट्रॅव्हल होईल, एक धाव पूर्ण केली जाईल. एक धावानं पंच घोषणा करतील षटक समाप्तीची. धावफलक पाहिला तर 36 5 गड्यांच्या मोबदल्यात. यस डीजे. DJ Alves in the mix. Pula 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 rana mina yo pulala. Pula 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 tesa kona ya todala. Pula 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 माझे item मी तोडला. Pula 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 तने केसा तर मालला. Pula 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 तेरा मी hands तोडला. Pula 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 माझे केस मी मालला. यस पंच मॅच बॉल आलेला, मॅच बॉल घ्यायचा आहे. मॅच बॉल आलाय बघा. नाही, तदनंतर हा मॅचचा बॉल आहे. आता मात्र स्विंग बॉलचं षटक हाताळायला आला हितेश, ज्याने अप्रतिम फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि महत्त्वाचे 2 गडी बाद केले होते. तो हितेश मात्र आता स्विंग बॉलसाठी आलाय. चला त्वर करा मित्रांनो, घाई करा. थोडासा निर्णय मला वाटतं बदललाय आणि यस नंदू यांनी थोडंसं आश्चर्यचकित केलं होतं की स्वतः मात्र आले होते, त्यानंतर मात्र चेंडू सपवला हितेशकडे. चला मित्रांनो त्वर करा, कारण आपण 25 मिनिटं खर्च केली 4 षटक हाताळण्यासाठी. कारण आजच्या दिवसांमध्ये आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत. पंचांकडे आणि इकडे स्कोरकडे प्रत्येक मिनिटांचा हिशोब आपण ठेवतोय. असं आपल्याकडून काही घडू नये जेणेकरून आपल्यासाठी पेनलाइज केलं जाईल. त्या पद्धतीने आपण देखील सामना लवकर सुरू करायचा आहे. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ खेळून झाला आहे. धावफलक पाहिला तर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र स्विंग बॉल आलाय. एका बाजूनं लाल गुलाबी रंग आणि एका बाजूने हिरवा रंग पाहायला मिळतोय. काय चेंडू, भन्नाट वेगवान मारा, मात्र स्वेर मारा. पंचाने दंडित केले, समांतर रेषेमध्ये हात दर्शवलेत आणि म्हटले नो हितेश, इट्स अ वाईट. स्वेर मारा, एक धाव खात्यात जमा होईल जय ठाकरच्या. इथून मात्र जिग्नेश आणि विपुल यांनी ही खेळी सावरली, संघाला थोड्याशा चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय. ज्याप्रमाणे विकेटची पडझड होताना पाहायला मिळाली होती, इथून मात्र खेळ सावरलाय. काय भन्नाट चेंडू, अप्रतिम निर्धाव चेंडू हाताळतो हितेश. ज्याप्रमाणे वाईट यॉर्करकडे हा चेंडू हाताळला होता, जिग्नेशला काही समजलं नाही. चेंडू सरळ गेलाय तो यशरक्षितच्या हातामध्ये. कारण ज्याप्रमाणे वाऱ्याचा वेग देखील, वाऱ्याची दिशा देखील ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीने हा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. कारण काल जर पाहिलं तर रात्रीच्या वेळेस चेंडू एवढा स्विंग होत नव्हता, कारण वाऱ्याचा वेग मंदावला होता, थोडीशी आर्द्रता पाहायला मिळाली होती. आता मात्र तेवढंच कडक ऊन आणि तेवढीच चांगली हवा. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, मात्र पंचांनी कोणताही रस दाखवला नाही आणि निर्धाव चेंडू घोषित केलाय. हितेशने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की का मी या गोलंदाजीचा वाच्य आहे. कारण आतापर्यंत त्यांनी 2 वेगवेगळे चेंडू हाताळलेत, तेवढंच चांगली किमया तो देखील पार पडतोय आता स्विंग बॉलच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव. जिग्नेश मात्र खडे, कारण नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये फुटवर्क मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे, मात्र तो इथे कोणत्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही आणि त्याच्या फलस्वरूप 2 चेंडू निर्धाव. आता मात्र चेंडू बॅटची कट घेऊन ट्रॅव्हल होते पायलॅकमध्ये. चेंडू दन 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 जातोय, 1 धाव पूर्ण केली जाईल. 2 धावांचा प्रयत्न असेल तो देखील पूर्ण केला जाईल.
खराब थ्रो होता, मात्र 2 धावा मिळतील. जर झाडाला चेंडू लागला असेल तर तो चौकार घोषित केला जाईल. पंच दोन धावा मिळतील जिग्नेशला. आतापर्यंत जर पाहिलं तर हितेशच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळले गेले, 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आणि तदनंतर मात्र 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा इथे सज्ज होईल, धावफलक पुढे सरकसत. आता मात्र चेंडू ताडम्यांमधून ट्रॅव्हल होते आणि तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि त्याच्या फलस्वरूप एकच धाव मिळेल. तसं पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत मिळाल्या, 4 चेंडू खेळून झालेत. धावफलक 1 धावानं वधारेल 40 या धावसंख्येवरती. इथून मात्र हितेशचे 2 चेंडू शिल्लक असतील. विचार केला तर आतापर्यंत हितेशने 10 चेंडू हाताळलेत आणि मित्रांनो फक्त 8 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केलेत. आता मात्र विपुल आलाय, ज्या विपुलनं चांगली खेळी केली होती मागच्या षटकांमध्ये. आता मात्र त्याला स्विंग बॉल खेळायचा आहे, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जाईल पुन्हा एकदा, तिकडे प्रोटेक्शन होतं, 1 धाव मिळेल. पंचांचा इशारा देखील स्वेर मारा म्हणून दंडित केलं जाईल, म्हणजेच वाईटच्या रूपानं आणि 1 धावून अशा 2 धावा मिळतील. कारण ज्याप्रमाणे वाऱ्याचा वेग आहे त्याच वेगानं त्याच दिशेनं हा चेंडू गेला आणि 2 धावा मिळतील. इथून मात्र जय ठाकरचे खेळाडू निश्चित आनंदी असतील, कारण धावा येत आहेत, मग त्या कशा का असोनात, मात्र धावा येत आहेत. आता मात्र चेंडूला दाडले, चेंडू ट्रॅव्हल होईल, खेळाडू त्याच्या मागे धावतोय, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, थांबवले वेळेचं 2 धावाने धावफलक पुढे सरसावतोय. 44 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मात्र 1 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फक्त 12 धावा दिल्यात आणि 2 गडी, म्हणजे हितेशने चांगली किमया पार पडली. इथून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. खराब चेंडू होता, दंडित करता आलं नाही, मात्र पंचाने दंडित केलंय हितेशला. म्हटलंय की हितेश हा वाईट चेंडू आहे, 1 धाव मिळेल. कारण ज्याप्रमाणे सुरुवात केली होती, चांगले चेंडू हाताळले होते, मात्र इथे जिग्नेशला वाईट चेंडू हाताळलाय. आता मात्र चेंडूला खेळून काढलंय, 1 धाव पूर्ण केली जाईल. 2 धावांचा प्रयत्न असेल का? विपुल इंटरेस्टेड आहे, मात्र इथे विपुलने सुसाईड, विपुलच्या माध्यमातून धावबाद होतोय, जावं लागेल त्याला परत. एक मोठा गडी गमावलाय. आपण जर पाहिला तर 5 षटकांचा खेळ खेळून झालाय आणि इथून मात्र 46 धावा बघती लागल्यात 6 गाड्यांच्या मोबदल्यात. यानंतर मात्र या सामन्याचं समालोचन आपल्या समोर घेऊन येतील विनोद ठाकरे. यस, वेलकम विनोद. धन्यवाद सर. आणि पहिल्याच मला वाटते या ओव्हरमध्ये विकेटचं पतन, बिग विकेट फलंदाज यावेळी किलिया बिलिया बाहर आणि इथे धक्का नंबर, विकेट डाऊन.
विकेट गमावलेत. 7 विकेट गमावत असताना टीमची धावसंख्या 46 46 धावा. ओव्हर नंबर 6चा खेळ सध्या मार्गस्थ. आपण पाहत आहात साई मंथन प्रीमियर लीग या स्पर्धेचा पहिलंच पर्व आहे आणि पहिल्याच पर्वातील दादांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहत आहात. एक दर्जेदार जसा वधू वराचा मंडप सेटअप केला जातो तसं मैदान हे सध्या सुशोभीकरण केलेलं आहे या तलवाडा क्रीडा नगरीमध्ये. सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. ओहो, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो वेग जबरदस्त. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा विजेचं करंट जसं दिलं जातं अगदी तशी गोलंदाजी. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा रॅपर बॉलचा वापर इथे करत असताना चांगली बॉलिंग. सलमान पुन्हा एकदा राऊंड विकेट येत असताना सोबत जर पाहायला गेलं तर PSI आदरणीय नांगरे मेजर. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल हवे चलाय. फिल्डर पुन्हा एकदा बॉलच्या खाली येईल का? जसा भोवरा फिरतो तसा फिल्डर नक्कीच फिरला होता. तो काय कलेक्शन इथे डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. आणखी एक धक्का, नागरी सर आएंगे और जाएंगे. विकेट का पतन, फलंदाज बा. Oh God, one more remix. धड़काए और सिटी बजाए. थँक्यू DJ. 5.3 बॉलचा खेळ समाप्त. काय कमाची टुर्नामेंट आपण पाहत आहात. रात्रकालीन स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहत आहात. जसं प्रोफेशनल टेनिस क्रिकेट असतं अगदी तसाच हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्यासमोर रंगत असताना सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल गॅप त्याला डीपमध्ये फिल्डर सध्या आहे काऊ कॉर्नरमध्ये. इथेच पाटील बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जो पोहोचते स्कोर कार्डवरती 46. स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस. या प्रकारची सुरुवात सध्या करत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असताना टीम पोहोचतो. एक मोठं चॅलेंजिंग टोटल पाहिजे या 7 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये, कारण की आतापर्यंत 7-7चा आकडा जो आहे तो सेट करत असताना टीम बॅटिंग करत असताना अप्रतिम कामगिरी. जय ठाकर अप्रतिम आतापर्यंत खेळ, परंतु सलमान पुणे एकदा पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला पुन्हा एकदा पॉवर जॅक तर केलेला आहे, परंतु टायमिंग पुन्हा एकदा प्लेसमेंट थोडंसं मला वाटतं ज्या प्रकारे वाऱ्याचा वेग आहे आणि त्याच्याचमुळे तो बॉल मागे सीमारेषेच्या बाहेर गेलेला नाही आहे. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न, धावसंख्या फक्त 1ने पुढे जाईल. चांगली बॅटिंग आतापर्यंत दर्जेदार, परंतु एक मोठा टोटल पाहिजे आणि त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जायला पाहिजेत जय ठाकर टीमकडून. कारण की सुरुवातीला जर पाहायला गेलं तर टॉस जिंकला, यावेळी जर पाहायला गेलं तर फिल्डिंग करण्या टीमने आणि बॅटिंग करण्यासाठी प्रोमोट केले इथे जय ठाकर टीमसाठी. शेवटचा बॉल या षटकातील टीमची धावसंख्या 49 49. 8 विकेट गमावत असताना पुढचा बॉल. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्ले अँड मिस. अनदर डॉट बॉलची समाप्ती. निविया बॉल आहे आणि निविया बॉलला तुमच्याकडे ताकद पाहिजे, नजाकत पाहिजे, टायमिंग पाहिजे. ते थोडंसं कमी पाहायला मिळते जय ठाकर टीमकडून आणि होते ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. या 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 49. लॉस ऑफ 8 विकेट टीम जय ठाकर. नयन नॉन स्ट्रायकर हेवरती आहे, पण तो टॉप ऑर्डर बॅटर थोडंसं अपयशी ठरल्यानंतर स्लो हिटरमध्ये पाहूया कशी कामगिरी करेल टीम जय ठाकर टीम. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा हा बॉल जर पाहिला तर रिव्हर्स अटेम्प्ट तर झालेला नाहीये. फाईन लेगला बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. मै जाएगा मैदान के बाहर. येतो हा शानदार धडाकेबाज चौकार. थँक्यू DJ. कमाची बॅटिंग 30 या सर्कलच्या आतमध्ये सर्व जर पाहायला गेलं तर 3 फिल्डर आहेत मागे प्रोटेक्शनसाठी. पुढे एकदा रिवर्स खेळायचा होता, पण तो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर समोर पाडला होता, पण तो बॉल बॉडीला धडक देईल, धाव मिळणार नाहीये. येतो डॉट बॉलची समाप्ती. टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते 53. 53 रन सध्या फलकात्या आहेत. इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये सध्या बॅटिंग करत असताना आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे आणि पहिल्या दिवसातील
जर पाहिलं की तर कालचा दिवस खूप चांगला रंगतदार राहिला होता. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे डाऊन दी बॉल. आणखी एक विकेट, हा 9वा झटका टीम जय ठाकर टीम साठी. आणखी एक फलंदाज याडी गॉन. राजकुमार गिरी या शेवटच्या सध्या जोडीचा विचार केला तर बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखवले. साबांनी खूप चांगला झेल पकडला. या 30 या सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक फिल्डर मागे जर पाहिलं तर फाईन लेगला शॉर्ट गलीमध्ये आहे. लेग गलीच्या दिशेने एक फिल्डर गलीमध्ये सध्या तैनात, पोरिंग लेग फिल्डर तैनात आहे. आणि नंदू परिहार सध्या मिड विकेटमध्ये मिडोनला सध्या आहेत. चांगली सध्या प्लेसमेंट पाहायला मिळते टीम खान चॅलेंजर्स. परंतु ज्या प्रकारे एक कॉम्बिनेशन पाहिजे, कारण की लीग मॅचेस जेव्हा आपण खेळतो तेव्हा तुमच्याकडे कॉम्बिनेशन जमणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे स्टार किती मोठे आहे हे लीग मॅचेसमध्ये नक्कीच मायने राहत नाहीये. ओहो, स्लोवर वनचा पुन्हा एकदा वापर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंच दर्शवतील यावेळी. इट्स अ वाईट बॉल. अवंतच्या रूपाने पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावसंख्या फलकात तयार केली जाईल. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते. या अतिरिक्त धावसंख्येने 54-54, लॉस ऑफ विकेट 9. बोलत पुन्हा एकदा सुनील मोरे. ओहो, सर बॅटने ऑप्शनला पुन्हा एकदा हलक्याने भा बॉल ढकलत तसा फिल्डर डीपमध्ये पुन्हा एकदा स्वीपर कव्हरमध्ये बॉलला पुन्हा एकदा फील्ड करतील. तो पुन्हा एकच सिंगल प्राप्त केली जाईल. शेवटचा षटक आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही टीम नायक आपण लगेचच रेडी राहत टॉससाठी, कारण की इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल. तर दोन्ही टीम आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे आमच्या मुख्य कॉम्बॉक्समध्ये. या दिसऱ्या बॅटने ऑनसेलला फटका पुन्हा एकदा समोर खेळला. डीप मध्ये फिल्डर आहे. कॅचिंग पोझिशन पुन्हा एकदा इथे पाहायला गेलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न, सुरक्षित पोहोचतील का? पंचांचा पुन्हा एकदा फिंगर अप झाल्यानंतर ऑल आउट टीम जय ठाकर पूर्णपणे ऑल आउट. आणि इथे 55 या क्रती टीम पूर्णपणे गारद. चला पाणी लगेचच पंचांना घेऊन जायचं आहे.
चला बॅट्समन लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपण. क्रिकेट हे वेळेत खेळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण जास्त वेळ न घेता आपण लगेचच आपण आपली फिल्डिंग अरेंजमेंट करून घ्यायचं आहे आणि लगेच आपले 2 बॅटर टीम खान चॅलेंजर्स आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 56 56 धावेचे लक्ष्य आहे. आपण पाहत आहात साई मंथन प्रीमियर लीग 2025चा हा महासंग्राम. दादांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहत आहात. लाख मोलाची स्पर्धा. गोडवाणीचा धनी म्हणजेच आदरणीय रिकी रत्नाकर सेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहात. या स्पर्धेचे MD मॅनेजिंग डायरेक्टर. चला बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 56 धाब्याचे लक्ष्य या मॅचला जिंकण्यासाठी आणि 56 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 सुरवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भारताचे सुरवीरांना पुन्हा एकदा नक्कीच सलाम असेल इंडियन आर्मी. कारण की काळ आणि वेळ सध्या बदलला आहे. सध्या तिथे लढा तर चालू आहे परंतु या मॅचमध्ये सध्या लढा द्यायचा आहे 56 56 धावेचा टीम जय ठाकर. या साई मंथन प्रीमियर लीगमध्ये जशी किंग मेकरची जशी ट्रॉफी असते अगदी तसाच या स्पर्धेचा सर्व ट्रॉफी आपण पाहत आहात. चमचमणारी ट्रॉफी. पहा या ट्रॉफीवरती कुणाचं नाव कोरेल आणि त्याच्यासाठी ही टेनिस क्रिकेटची लढाई आपण पाहत आहात. प्रत्येक लढाई ही राजाने जिंकायची असते कधीच नसतं. कधी कधी राजाचे सैनिक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लढत असतात. आणि पाहूया या टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये 2 सलामीचे अगदी भक्कम सध्या फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गेम इज स्टार्ट. लेट्स प्ले. पहिलं षटक युद्ध घेऊन येत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सध्या शाहरुख. या पहिल्याच ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 30 या सर्कलच्या आतमध्ये 2 फिल्डर सध्या ऑन साईडला. एक फिल्डर लेग गलीमध्ये स्क्वेअर लेग फिल्डर आणि त्यानंतर मिड विकेटमध्ये सध्या KK. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे काढलाय. फिल्डर सध्या मागे धावतोय परंतु बॉल थांबेल का? बॉल 1 बाउन्सेस 2 बाउन्सेस जाईल सुमारेसा बाहेर आणि मिळतील धाबा 4. येतो पहिल्या बॉल होती शानदार चौकार. पंचांचा इशारा इथे नो बॉल. कारण की साईड लाईनला पण आपलं फ्रंट फूट जे आहे ते नक्की टच करू शकत नाही आणि त्याच्यासाठी पंच पुन्हा एकदा ताकीद देत असताना हा नो बॉल आहे आणि तेच सध्या शाहरुखसाठी अगदी दर्शवलं जातं. पंच दर्शवतील यावेळी फ्रीचा बॉल म्हणजे 5 धावा फलकावरती खातं ओपन केलं जाईल आणि चक्र सुदर्शन फिरवल्यानंतर लगेचच प्रत्येकाला समजतं इथे फ्रीचा बॉल आहे. जसा पाहिजे तसा मारा. अगदी फ्री लायसन दिले जाते आणि त्याच्यासाठी बॅटिंग करण्यासाठी समोर जर पाहायला गेलं तर सलमान आहे आणि सलमान पॉवर प्लेमधला राजाचा आहे. कारण की त्याच्या बॅटमधून नेहमीच पॉवर प्लेमध्ये खूप चांगला स्टार्ट देत असतो आणि त्याच्यासाठी पहिल्या बॉलवरती त्याने एक मोठा धमाका अगदी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 5 धावा फलकात आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल घेऊन शाहरुख ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तयार. पुढे सरसावत असताना फ्रीच्या बॉलवरती पुन्हा एकदा दे घुमा के खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग ओपन केला तर तो बॅट आणि बॉलचा जो मात्र कॉन्टॅक्ट पाहिजे तो कॉन्टॅक्ट पुन्हा एकदा नाही आहे. लक्ष मोठं नाही पण तो इथून मोठं करायचं असेल तर त्याच्यासाठी बॅटिंगच्या विरुद्ध जय ठाकर टीमला विकेट काढावं लागतील. या रेग्युलर इंटरव्हलमध्ये शाहरुखकडे ती ॲबिलिटी आहे. विकेट टेकन घेण्याची भरपूर मोठी क्षमता त्याच्याकडे आहे पण तो पॉवर प्लेमध्ये विकेट येणं खूप गरजेचं आहे. डब्ल्यूचा शोध. पुन्हा एकदा बॉलर. अखूट टप्प्याचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न. याडी बॅटची आउटर एज. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये हो गई. इथे भूल आणि बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचा पतन. पहिला धक्का. OUT. फलंदाज आउट. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला त्या राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला या राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला या राडा. पहिल्याच ओव्हरमध्ये बिग विकेट ज्या सलमानकडे नक्कीच पॉवर प्लेमध्ये खूप चांगली पॉवर हिट बॅटिंग होती पण अखेर त्याला निराश हताश मुद्रेने दुःख दर्द निराशा पूर्णपणे त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवण्यात. आता बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा क्लासिक बॅटर मैदानात आतमध्ये प्रमोद भगली मॅन फ्रॉम महालक्ष्मी
सध्या बॅटिंग करण्यासाठी राईटी बॅटर आहे, परंतु सोबत जर पाहायला गेलं तर शाहरुख विकेट टेकर बॉलर आतापर्यंत खूप चांगली कामगिरी त्याच्या मार्फत पाहायला मिळते. ऑफसाईडला पुन्हा एकदा कव्हरमध्ये फिल्डर, पॉईंटमध्ये एक फिल्डर. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे पंच दोन गोष्टी या पुन्हा एकदा नक्कीच दर्शवल्या, कारण की हा बॉल जर पाहिला गेला तर थोडंसं कमरेच्या वरती म्हणजेच हाईट फॅक्टर इम्पॅक्ट लाईन तर जरूर होता, परंतु कुठे ना कुठे हाईट जी आहे ती पूर्णपणे दर्शवली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा नॉट आउटचा इशारा, तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. पहिल्या बॉल 3 ओव्हरचा होता, परंतु त्याच्यावरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे बॉलिंग केली शाहरुखने, दबाव नाहीये, विकेट काढायचे आहेत, कारण की आपण लीग मॅचेस खेळतो आणि लीग मॅचेसमध्ये नेहमी संधी मोठी असते, संधीचं सोनं करता यायला पाहिजे. ओहो, सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुन्हा एकदा बॅटची टॉ एंडला पुन्हा एकदा ब्रश झाल्यानंतर बॉल पुन्हा एकदा सिली पॉईंटला पकडला जाईल. तोपर्यंत जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा डॉटची समाप्ती. हृदयाची धडकन पाहूया कुठल्या टीमची पुन्हा एकदा वाढेल, कारण की आपण पाहतात SMPLचा थरार या तलवाडा क्रीडा नगरीमध्ये तितकं चांगलं सुशोभीकरण करण्यात आलेले मैदान आणि त्याच्यासाठी खूप मोठी मेहनत आमच्या संपूर्ण आयोजक मंडळीने, व्यवस्थापन कमिटी नक्कीच केलेलं आहे. तर सर्वच आयोजकांना पुन्हा एकदा हॅट्स ऑफ टू यू. बोल पुन्हा एकदा तयार. धावसंख्या जमा पोहोचते 5 या आकड्यावरती. एक गडी आतापर्यंत गमावली. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा प्रहार आला तर कदाचित थोडंसं टेन्शन कमी होईल. अखोटपचा बोलता जागा बनवली आणि असा जागा दिला तर जागा दाखवली जाईल आणि बॉल जाईल सीमाच्या बाहेर. 1 बाउन्स, सीमा पार, 4 धावा, चौकार. अकुटपदा बोलता पुणे एकदा ओनसेला प्रहार, बॉल हवेत चला आणि काय कमाचा झेल इथे पकडत असताना आणखीन एक धक्का. प्रमोद पटेल माघारी, बिग विकेट. हा दुसरा झटका टीम खान चॅलेंजर्स 8 या आकड्यावरती 2 विकेट लॉस. पंच 1 मिनिट थांबवायचं आहे, कारण की दोन्ही टीमला विनंती आहे. ओम नमो शिवाय आणि त्यांच्या विरुद्ध टीम RWE 11 आपण लगेच प्लेइंग 11 लिस्ट लगेच घेऊन जायचं आहे. आपला कर्णधार त्वरित आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये टोचसाठी लगेचच यायचा आहे, अन्यथा सामना हा स्टॉप केला जाईल. चला, टॉससाठी लगेचच दोन्ही टीमला विनंती आहे, पण लगेचच टॉससाठी या. पहिल्या ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 2 गडी गमावले.
चला, ड्रेस कोड प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. त्याची अंमलबजावणी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. ज्याच्यासाठी थोडासा इश्यू येत असेल साईजमध्ये तर आपण नक्कीच ग्राहक धरू शकतो. परंतु प्रत्येकाने मला वाटतं ट्रॅक आणि जे मात्र ड्रेस कोटिंग आपण पाहतो टी शर्ट हे अनिवार्य राहील. त्याच्यासाठी प्रत्येक टीम आपण लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी ड्रेस हा महत्त्वाचा आहे. तर पहिल्या उच्च खेळाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जंप ते 9 याकडे होती आणि ज्याच्याकडे ड्रेस मला वाटतं एक ट्रॅकमध्ये थोडासा फेरबदल झाला असेल तर त्याच्यासाठी 5 रनची पेनलाइज करण्यात येईल. हा आयोजकाचा नक्कीच निर्णय आहे. त्यासाठी प्रत्येक टीम आपण लक्षात घ्यायचं आहे. ड्रेस महत्त्वाचा आहे या स्पर्धेमध्ये, अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. हा बॉल बॅकफूट कट करत असताना पुन्हा एकदा फटकाचा चांगला पद्धत डीपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉलला ब्रेक करेल. तोपर्यंत आणखीन 2 धावा इथे फलका तयार केल्या जातील. पुणे एकदा नो बॉल घोषित केला जाईल. सातत्याने त्याच गोष्टी नक्कीच वारंवार होत असताना त्या गोष्टी समजवत प्रत्येकाला नक्कीच आलेल्या आहेत. आपण साईडलाईन जे आहे त्याच्यावरती पाय जो आपला आहे तो नक्कीच टच झाला तर त्याच्यासाठी पंच देखरेख आणि पंचाची कुठल्याही फिल्डरने कुठल्याही खेळाडूने वाद करू नये. डोंट विल बी आर्ग्युमेंट विथ द अंपायर. टाईम खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीला नक्कीच ज्या प्रकारे आपण वेट देतात त्याच्यासाठी प्रत्येकाने थोडासा सामना जो आहे तो फास्ट खेळावा. अक्षय पुन्हा एकदा तयार. फ्री हिटचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा सध्या बॅटने ऑन सध्या हा बॉल ढकललाय. डीपमध्ये फील्डर सध्या आहे मिड विकेटमध्ये. बॉलला पुन्हा एकदा फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर काढली. धाबा आहेत आतापर्यंत 13 रन्स. विकेट गमावले 2. लक्ष मोठं नाही आहे परंतु ज्या प्रकारे विकेट गमावलेत आणि त्याच्याच पुढे सातत्याने विकेट जर गमावलेत तर दडपण येऊ शकते. परंतु बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे टीम खान चॅलेंजर्स. कारण की गहराई या टीमकडे या टीमचा स्कोर जर पाहिला गेला तर तितकाच मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. याडी ऑन साईडला फ्लिक तर केलाय. फिल्डर पुन्हा एकदा बॉलच्या रेंजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. इथे जज करता आलेला नाहीये. बॉल फीड करतील. एकच धावती सॅटिस्फाय व्हावं लागेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर करते 14. एक धाव सध्या सेट केली जाते कारण की एक धाव खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यासाठी क्रिकेटमध्ये धावा खूप महत्त्वाच्या आहेत. मग एक धाव येवो किंवा चौकार षटकार येऊ द्यातात परंतु टार्गेटचा पाठलाग जेव्हा आपण करतो तेव्हा तुमच्याकडे सिंगल डबल धावा पाहिजेत आणि त्या धावा इथे जोडल्या जातात. टीम खान चॅलेंजर्स हा बॉल गॅपमधून मागे काढलाय. फिल्डर मागे पुन्हा एकदा बॉलच्या खाली धावेल का परंतु बॉल जाईल सीमा पार आणि इथे मिळतील 4 धावा. हा शानदार फोर येतो चौकार. कमालीचे इथे बॅटिंग दाखवत असताना यानंतर होणार सामना ओम नमो शिवाय आणि त्यांच्या विरुद्ध RB11. याडे ऑफसाईडला काय कमाचं टायमिंग डीपमध्ये फिल्डर त्याला बीट करून हा बॉल सुद्धा जाईल त्याच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 फोर्स आणखी एक दमदार चौकार. कमाचे टायमिंग इथे दाखवत असताना बॅक टू बॅक 2 फोर्स आणि या 2 चौकांच्या मदतीने धावसंख्या जेव्हा पोहोचते 22.
पुन्हा एकदा ऑनसाइडला प्रहार कुठेपर्यंत बोलता पण डीप मध्ये फील्डर पुन्हा एकदा बॉलच्या खाली येत असताना बॉल फील्ड करते तो पण 2 धावा घेण्याचा इरादा आणि त्यामध्ये सुद्धा यश प्राप्त केलं जाईल. मैदान अगदी मोकळा आहे, प्रत्येक ठिकाणी धावा येतील या प्रकारचे सध्या गॅप शॉट सिलेक्शन खेळले जातं आणि इथे सुद्धा 2 धावा फलक तयार केले जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 24-24. लक्ष ज्या प्रकारे आपण पाहतो 56 धावेचा आणि त्याच्यासाठी पाठलाग करत असताना आतापर्यंत पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये पॉवरफुल सुरुवात करत असणार टीम पुढे वन यार्ड स्टँड अँड डिलिव्हर्ड वन शॉट क्या बात है हितेशचा हिट सुपर हिट षटकार. या चॅनेलने नुकतंच आपण सबस्क्रायबर नक्कीच पूर्ण केलेला आहे. सिल्वर बटन त्यांचं नाव आहे. या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकता. या टुर्नामेंटचा हा पण पुन्हा एकदा इन्फिल्डच्या ओटो मागे केलाय पीटर नाहीये प्रोटेक्शन डीप मध्ये आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा प्रहार करत असताना हा पण सुद्धा जाईल मैदान के बाहेर चौकार. Jazz in the mix. चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग आतापर्यंत खूप चांगली स्कोर प्राप्त करत असणार हितेश पाटील पुणे दाखवण्यापर्यंत बोलता यावेळी सुद्धा दिशा देत असणार पाहिलेला फील्डर पुणे वेगाने बॉल पर्यंत पोहोचेल का हा प्रश्न बॉल पुणे आतमध्ये ढकललाय. एक धाव इथे कंप्लीट तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धावे ते सॅटिस्फाय धाव व्हावं लागेल. या 2 धावा इन्क्लूड केल्या जातील स्कोर काढते. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या थोडासा फुलत चाललाय कारण की आतापर्यंत फलकाची धावसंख्या आहे 37-37. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी 56 धावेचे लक्ष आहे. एका बाजूने हितेश पाटील पूर्णपणे चार्ज घेत असताना एखादा बदली अधिकारी जसा मात्र चार्ज घेत असतो अगदी तशी बॅटिंग आतापर्यंत दाखवत असताना आपण सुद्धा गॅपमध्ये पाठवलं परंतु डीपमध्ये उमंग बॉलच्या खाली पोहोचतील तोपर्यंत रन बिटवीन विकेट 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल धावा ज्या आहेत त्या सातत्याने कमी करता आलेल्या नाहीत. अगदी धावेचं धरण जे आहे ते टीम खान चॅलेंजर्स टीमने पूर्णपणे ओपन करत असताना
दोन जे धरण आहेत अगदी त्या धरणाच्या मधोमध एक बसलेले सुंदर मैदान आपण पाहतात साई मंथन प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर सध्या शाहरुख आहे, चुकी करणार नाहीये. सिंपल टेक ऑफ द कॅच, होम डिलिव्हरी, टेक अँड रिसीव्ह. आणखी एक धक्का, फलंदाज बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 24 बॉलमध्ये 17 धाबेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम खान चॅलेंजर्स. जय ठाकर टीम पूर्णपणे हवी होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये, परंतु ज्या प्रकारे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा ज्या आहेत त्या कंट्रोल करता आलेल्या नाहीत, परंतु सध्या इन कंट्रोल आहे टीम खान चॅलेंजर्स. कारण की धावेंचे ॲडव्हान्टेज जे आहे आतापर्यंत खूप चांगला कंट्रोल करत असताना हितेश पाटील 10 बॉलमध्ये 27 धावांचं एक वादळी खेळी चक्री वादळ सध्या येऊन नक्कीच ठेपला आणि त्यानंतर हा सामना पूर्णपणे सध्या हवी आहे टीम खान चॅलेंजर्स. विकेट काढल्या तर पुन्हा एकदा मॅचमध्ये जर पाहिलं तर शेवटच्या बॉलपर्यंत सामना कधीही संपत नसतो, परंतु तो प्रयत्न सध्या करावा लागेल खान चॅलेंजर्सच्या विरुद्ध टीम जय ठाकर. बॅटिंग करण्यासाठी एक विस्फोटक फलंदाज पुन्हा एकदा गणेश चव्हाण नोस्टेकर इनवरती. राजू घाटन मेजर सध्या आहेत बॅटिंग करण्यासाठी. बॉल पुन्हा एकदा तयार होईल ऑन द विकेट. ऑन साईडला फ्लिक करत असणार डीपमध्ये फील्डर सध्या प्रोटेक्ट सध्या आहे. पहार एकरी बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील, तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केले जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड ते 40 रन्स. 40 धावा सध्या आहेत. लक्ष्य जिनी या मॅचला जिंकण्यासाठी 16 धाबेची आवश्यकता. लक्ष्य मोठं राहिलेलं नाहीये. एखादा मोठा प्रहार झाला तर कदाचित पॉईंट टेबलमध्ये नेट रन रेटची सुधारणा करू शकते टीम खान चॅलेंजर्स आणि त्याच्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण की पॉईंट टेबल खूप महत्त्वाचं आहे या लीग मॅचेसमध्ये. त्याच्यावरती दक्ष राहून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं आणि तो प्रयत्न सध्या करत असताना टीम खान चॅलेंजर्सचा आतापर्यंत चांगला राहिला आहे. तो दुसऱ्या बाजूने जय ठाकर टीमला विकेट काढायचे आहेत तर विकेटचा पुन्हा एकदा शोध घ्यावा लागेल. ओहो कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅवटी याडी आउटरेज घेत असताना आणखी एक धक्का. गणेश यावडी गोल्डन टकचा शिकार शून्याचा पुन्हा एकदा इथे शिकार ठरत असताना फलंदाज 4th विकेट डाऊन. चाय 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 एक बार जो चाय जवान मेरे जवानी मेरे जीने के 4 दिन. हॅलो चेक. सर्व टीम कर्णधार आयोजक व्यवस्थापक आणि संघमालक सूचना आहे महत्त्वाची. आताच SMPL कमिटीची मीटिंग झाली आणि त्यामधून असा निर्णय घेण्यात आला की ज्यांना ट्रॅकचा इश्यू आहे त्यांनाच फक्त कमिटीने अलाव केलेला आहे. या मॅचनंतर जर कोणी स्वतःची वैयक्तिक ट्रॅक घातली तर तुम्हाला पॅनल नाही तर पुढच्या मॅचपासून त्या खेळाडूला बॅन केलं जाईल. तर कृपया खूप चांगली आपण हा सामन्याचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी सहकार्य करावं. सगळ्यांनी लक्षात घ्यावं जर कोणी त्यांनाच आपण अलाव केलेला आहे. तदनंतर मात्र जर कोणी ट्रॅक घातली तर त्या खेळाडूला नेक्स्ट मॅचपासून बॅन करण्यात येतील. धन्यवाद. पंच सामना सुरू करा. शाहरुख पुन्हा एकदा तयार होईल. ओहो बॅकफूट डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा सोफ्टहँडने ढकलायचा होता पण तो फॉलोथ्रोमध्ये शाहरुख पुन्हा एकदा वेगाने बॉलपर्यंत झडप टाकेल. धाव मिळणार नाहीये. इथून डॉट बॉल खूप महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये हार म्हणून कधी चालत नाहीये. कारण की धावणारी नदी कधीच कुणाला विचारत नाहीये समुद्र किती लांब आहे. त्याच्यासाठी क्रिकेटमध्ये तुमचे प्रयत्न खूप मायने राहत असतात. कारण की प्रयत्नात परमेश्वर पडतो. प्रयत्न हाच खरा परमेश्वर आहे आणि तीच सध्या वृत्ती दाखवत असताना शाहरुख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी आतापर्यंत गमावत असताना 40 रन्स. 40 धाबा सध्या फलकावत्या आहेत टीम खान चॅलेंजर्स. ओहो गॅपमध्ये बॉल स्वप्नाने पुन्हा एकदा डिस करत असताना डीपमध्ये स्वीपर कव्हरमध्ये फील्डर सध्या तैनात आहे.
2 धावा घेण्याचा इरादा होता, पण 2 धावा इथे मिळणार नाही आहेत, कारण की क्विक अगदी लाइटिंग फिल्डिंग दाखवत असताना उमंग सध्या आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये. चांगली फिल्डिंग त्याच्यामार्फत तो सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेची आवश्यकता आहे. लक्ष जर पाहायला गेलं तर कठीण तर नाही आहे, पण बॅटिंग आतापर्यंत चांगली आणि दर्जेदार राहिली टीम खान चॅलेंजर्स. इथून मोठमोठी जी मात्र वादळं आहेत ती झेलावी लागतील जय ठाकरे टीमला, तेव्हाच कुठे ना कुठे जी मात्र संधी आहे जिंकण्याची तो प्रयत्न सध्या करत असताना ओहो पुणे एकदा इथे जी मात्र LED बेल्स आहे ती उद्ध्वस्त केली जाईल. फर्निचर डिस्ट्रॉइड. राजू मेजरचा खेळ ते खल्लास. विकेट डाऊन. फलंदाज बाद. कमाची बॉलिंग. या षटकातील आता बॉल शिल्लक आहेत फक्त जर पाहिलं तर शेवटचा एक बॉल. चौथं षटक मार्गस्थ आहे. काय कमाची बॉलिंग. शाहरुख सध्या हार मानणारा खेळाडू नाहीये. अगदी ऑस्ट्रेलियन जर्सीमध्ये सध्या परिधान केलेली ही ड्रेस कोटिंग सध्या पाहायला मिळते, पण त्याच वृत्तीने खेळावं लागेल कारण की बॉलिंग चालणार नाहीये. लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही बॉल शिल्लक आहेत 19 आणि 19 बॉलमध्ये अजूनही लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 15. 15 धावेची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा पॉवर हिटर बॅटर मधल्या फळीतील एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग करण्यासाठी इन ॲक्शन सध्या आहे. पाहूया 1 एरो आर्मी पद्धतीने खेळ करावा लागेल. साई बॅटिंग करण्यासाठी सध्या क्रीजवरती येत असताना इथून विकेटचा विचार केला तर 5 विकेट गमावलेत, म्हणजे मिडल ऑर्डरमध्ये सध्या त्याला बॅटिंग करायची आहे. चला घाई करा ही विनंती असेल सातत्याने प्रत्येक टीमला. बोलो पुणे एकदा तयार. ओहो स्लोवर बन. पुणे एकदा रॉंग वनचा वापर करत असताना बॉल पडल्यानंतर अगदी क्विक अँड फास्ट जर पाहायला गेलं तर पुणे एकदा स्लो गतीने जाईल मागे येतो, पण इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती आणि इथे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 41. या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये धावेची आवश्यकता आहे 15. 18 बॉल 15 धावेची आवश्यकता. टीम खान चैलेंजर्स सातत्याने रिप्लेसमेंट खूप चांगलं राहिलं पण रिप्युटेशन के साथ जब भी टीम आते हैं एक चांगला खेळ दाखवत नक्कीच पाहिलं जय ठाकरे टीमकडून. पण इथून जर पाहिजे तर धावा वाचवायच्या असतील तर चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग करावी लागेल, तेव्हा कुठे ना कुठे इथे दबाव बनू शकतो. टीम साई जर पाहिजे तर नो स्ट्रायकर रेंजवरती आहे, पण खान चॅलेंजर्स टीम इथून जर सामना लवकरात लवकर फिनिश करायचा असेल तर पॉवर हिटिंग बॅटिंग पाहिजे. पण दुसऱ्या बाजूने तितकी तगडी टीम आहे, म्हणजेच एक चांगला सामना आपल्या समोर नक्कीच रंगेल, यात मात्र तीन मात्र शंका नाहीये. पोलर पुणे एकदा तयार. जिग्नेश स्विंग बॉल म्हणजेच टेप बॉल के साथ सध्या जिग्नेशचा हाती बॉल सुपूर्द करण्यात आलेला आहे. पाहूया या 5व्या ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये 15 धावेची आवश्यकता. हे सध्या खूप निर्णायक ठरू शकतं. एक वेगळीच आखो डब्याचा बॉल तर जास्त जागा देत असताना बॉल पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकललाय, पण फिल्डर बॉलच्या पाठी जर आहेत आणि बॉल पुन्हा एकदा फील्ड करते तो पण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. साबाजने वैयक्तिक खातं तर ओपन केलंय. पाहूया इथून लक्ष मोठं राहिलेलं नाही, पण 2-3 मोठे चौकार षटकार पाहिजेत, तेव्हा सामना लवकरात लवकर फिनिश होऊ शकतो. तो सध्या प्रयत्न करण्याचा इरादा आहे. पण आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढते 43-43. 5 विकेट गमावत असताना लक्ष पार होईल की इथून हार मंजूर होईल. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. पुन्हा एकदा बॅकफुटवरती ऑप्शन हलक्याने ढकलत असताना पुन्हा एकदा फिल्डर आहे तैनात. स्वीपर कव्हरमध्ये एकच धाव ते कंप्लीट केली जाईल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने सिंगल डबल या मॅचमध्ये जास्त काही फरक तर पडणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण की लक्ष सोपं आहे. इथून डॉट बॉल पाहिजेत, विकेट पाहिजे, तेव्हा दबाव बनू शकतो. तो प्रयत्न सध्या करत असणार, पण त्याच्यासाठी चांगली प्लेसमेंट आहे. जिग्नेशला एखादी विकेट मिळवले, एखादा डॉट बॉल आला तर दडपण वाढू शकतो. तो प्रयत्न सध्या करावा लागेल. आणि याच वृत्तीने जर बॅटिंग राहिली तर सामना टीम खान चॅलेंजर्स सहजपणे या मॅचवरती मात करू शकते. टीम खान चॅलेंजर्स आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर करते 44. 12 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 15 बॉल 12 हे मॅचचं पुढे एकदा समीकरण.
16-12. ओहो कट करण्याचा प्रयत्न बॉल गॅप मध्ये चाललाय फिल्डर अक्षय पुन्हा एकदा बॉलचा पाठलाग करत असताना बॉल फील्ड करतील तोपर्यंत साई पुन्हा एकदा वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केल्या जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे 3 धावा कंप्लीट होणार नाहीये. साईने जास्त रिस्क घेतली होती. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षितरित्या पुन्हा एकदा बॅटला ग्राउंडिंग करतील. धाव फक्त 2 इथे फलका तयार केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढली 46-46. रेकपाईट रन रेट आता फक्त 4 धावेचा आहे पर ओव्हर मागे परंतु दबाव बनू शकतो त्याच्यासाठी विकेट पाहिजेत. त्या डॉट बॉल आलेल्या नाहीयेत. जिग्नेश पुन्हा एकदा तयार. ओहो हा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ढकलण्याचा प्रयत्न वेग इथे चांगला आहे. बॉल जसा पडला अगदी रपकन विकेट किपर हातामध्ये आणखीन एक योग्य लेंथ पण ते पुन्हा एकदा पिच करत असताना पिचला खूप चांगलं वेरी आतापर्यंत जिग्नेशच्या मार्फत पाहायला मिळतं. सातत्याने डॉट बॉल याच प्रकारचे काढावे लागतील तेव्हा दबाव बनू शकतो. तो दबाव बनवण्याचा प्रयत्न सध्या जिग्नेशच्या मार्फत केला जात असताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा बॅटची कडा घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक दे धक्का आणखीन एका विकेटच्या पातन खान चॅलेंजर्स टीम साठी महत्वाचा साई सध्या बॅक टू दी पॅव्हिलियन. आवश्यक रन रेट थोडासा झपाट्याने पुढे जात असता पण इथून सुद्धा या मॅच मध्ये इंटर होईल का टीम जय ठाकर टीम पुन्हा एकदा त्याच वृत्तीने सध्या लढा देत असताना सामना जिंकायचा असेल तर चांगली सुरुवात करावी लागेल आणि ती सुरुवात सध्या पाहायला गेली तर टीम खान चॅलेंजर्स टीमने खूप चांगली केली पण खेर या मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटर होत असताना टीम जय ठाकर. ओहो पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न यॉर्कर लेंथ वरती किलर यॉर्करचा वापर बॅटर इथे लाईन मिस झाला पण त्यानंतर फर्निचर पुन्हा एकदा बॉल अंदर दांडी बाहेर विकेटचा पतन फलंदाज आए और चले गए विकेट डाउन. कमाची बॉलिंग पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसे आता बॅटिंग लाईन जर पाहिलं गेलं तर खान चॅलेंजर पूर्णपणे उद्ध्वस्त होत असताना आणखी विकेट गमावलेत सातत्याने या इनिंगमध्ये. टीमचा विचार केला तर 7 विकेट गमावलेत. 12 बॉलमध्ये 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पिक्चर अजून समाप्त झालेला नाहीये. या मॅचची कहाणी अजून जिवंत आहे. या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर कभी इधर कभी उधर लेकिन ये मैच जाएगा किधर. 12 बॉल 10 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. विकेट गमावले 7 म्हणजेच या मॅच मध्ये टेन्शन सध्या पाहायला गेलं तर दोन्ही टीमसाठी आहे. जय ठाकरे टीमने एक वेळ असं वाटलं की पूर्णपणे ही संधी जी आहे ती चालून येणार नाही परंतु त्यानंतर पुन्हा एकदा काय पलटवार क्रिकेटमध्ये करत असताना नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी सुनील मोरे एक वेळ जर पाहायला गेलं तर एक त्यांचा सुद्धा नावी राहिला होता पुन्हा